नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स. भाव्या झोपले म्हणून मी जरा हळू बोलतो आहे. लोक कालांतराने किती बदलतात. म्हणजे जस्ट लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो आहे. ही माझी बायको. हिनी काल रात्री आम्ही जे खायला गेलो होतो हॉटेलमध्ये, तर हाफ म्हणजे बऱ्यापैकी शेजवान राईस वाचला होता. तर आता ही गरम करत होती तव्यामध्ये. मला वाटलं चल मला वाटलं माझ्यासाठी गरम करते, कारण की अगोदर असं व्हायचं हे चिकन राईस वगैरे हे ते सगळं मी खात होतो, कारण की मला आवडतं ते जास्त. तर ह्या भाईने गरम केलाय आणि स्वतः ते घेऊन बसली आणि मला इथं डाळ भात दिलाय. आणि माझ्या आवडीचंच आहे, पण ते पण माझ्या आवडीचं होतं. हा पूजा काय हे बदला. मला कंटाळा आला डाळ भात खायला. संडेला डाळ भात कसं खाणार? चिकन बोलली होती आणायला, ना आणलं नाही. आम्हाला बाहेर जायचं आहे, तरी चिकन बनवत बसली की थोडीशी काम आहेत वगैरे. आणि पूजा इज इन टू हर पिरियड्स, सो त्यामुळे जास्त मला तिला काम करवायचं नाही आहे. जेवण बनवत चिकन बिकन बनवत उभा राहिली की मग अजून फूस होऊन जाईल तिची तब्येत. म्हणून बाबा आरामात. मग त्यापेक्षा चिकन नको म्हटलं, नॉर्मल डाळ भात लाव, आपण ते खाऊ आरामात. बाहेर गेल्यावरती काहीतरी खाऊ किंवा ऑमलेट बनवतो मी. पण हे भाईनी हे कमाल. मला तर आवडलं, इनफॅक्ट मला तर आवडलं. बट रिअली थोडंसं चेंज वाटलं मला. हा पूजा वाजले संध्याकाळचे 5. येस. तर आम्ही भाव्याला फायनली, भाव्या कुठे गेली, भाव्याला आपण फायनली घेऊन चाललोय एका ठिकाणी. पूजाला ते ठिकाण माहीत नाही आहे, माझ्या डोक्यात येते. तर होप सो ती पण एन्जॉय करेल आणि तिच्यापेक्षा जास्त भाव्या एन्जॉय करेल. तर टाइम टू गो. भाव्या चला भाव्या. आपण चाललो आहोत पिकनिक पॉईंट आरे कॉलनीमध्ये. गोरेगाव साईडनी जाल तरी जवळ पडेल, विक्रोळी साईडनी याल तरी जवळ पडेल. 3 वर्षाच्या वर असेल तर लहान बाळाला चार्ज आहे, त्याच्या खाली आहे तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. आमच्या दोघांचे, पूजा आणि माझे दोघांचे मिळून 10-10 रुपये झाले. जस्ट आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायचे, फोटो काढायचे तरी 20 रुपये ना दादा, तरी 20. आणि स्कूटी मी आतमध्ये नेतोय त्याच्यामुळे 20. स्कूटी मला थांबून टाकायची का कुठे, की सोबतच स्कूटी घेऊन जाऊ शकतो का थांबवायची? नाही नाही, पण स्कूटी आतमध्ये थांबवायची की सोबत घेऊन फिरू शकतो? नाही आतमध्ये एवढं फिरायला नाही, उभी करायची, पार्किंगला उभी चालेल चालेल चालेल. बरं आहे बरं आहे बरं आहे. आमच्या सगळ्यांची टोटल 60 झाली. स्कूटी जी की मी बाहेरच उभी केली होती, आता आतमध्ये नेतं सोबत. 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे काय आणताय तर बाहेर पण आहे बघा. पाठी इथून ऑटो स्टँड पण आहे, पण इथं लाईनमध्ये असे 2 व्हीलर पार्किंग पण आहे. बट म्हटलं आतमध्येच आहे तर मग सेफ साईड म्हणजे आतमध्ये राहील मग स्कूटी आहे ना. मी तर फर्स्ट टाइम आलोय, बघू आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा करतोय आतमध्ये. चला तू तर पहिला आली इथे भाव्या. चला बेटा. तर बघा फ्रेंड्स, आतमध्ये एंट्री केली की इथे जस्ट पार्क टाईप आहे, बसायला वगैरे, तिथे खेळतात पण आहे. परत इथं आतमध्ये किड्स पार्क आहे, तर आपण जास्त करून इथेच एन्जॉय करणार आहे. आणि त्या साईडला पण आहे बोटिंग वगैरे. बघू पहिलं आपण एंट्री केल्यावरती ही वाली साईड एक्सप्लोर करू. चला. एंट्री करताच हां ते भाव्याला बसवायचं त्याच्यामध्ये, त्या बसमध्ये. पूजा याच्यावरती बसते का पूजा? बुलवरती डान्स करते. व्हील्स ऑन द बस. इथं गाणं ऑलरेडी लागलंय. आय थिंक जास्त वेळ ना घालवता भाव्याला पहिलं आपण त्या ट्रेनमध्येच बसवू. जस्ट एकदा विचारून घेतो काय त्याचं प्राईस आहे वगैरे. किती आता चार्ज? 50. कुणाकुणाचे? एकाचे लागतील, याच्याबरोबर जे बसेल त्याचं लागेल 50 ना. 50 रुपीज. जा 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 जा. ट्रेनचं आम्ही डायरेक्ट तिथं बसवलं तर खरं भाव्या आणि पूजाला, बट त्याचं काउंटर इकडे. पहिले इथून आपल्याला तिकीट काढायचं आहे. तिकीट काढल्यानंतर मग तिथं, आता इथं कोणता पण गेम आपण आतमध्ये खेळतोय तर त्या म्हणजे असं मोटर टाईप आहे वगैरे, तर त्या प्रत्येक गेमची 50 रुपीज असणार आहेत. बाकीच्या गेमची आपण नंतर एकसाथ तिकीट काढू. आता ही ट्रेन निघतीये तर त्याचं तिकीट जस्ट पूजाला काढून देतो. कशाला? टाटा.
रडतं कशाला रे बाळ? अच्छा ट्रेन ह्याच्यासाठी थांबले कारण की समोरून येते बस मधून पण जाणार आहे बट त्याच्या अगोदर आपण ट्रेनची राईड मारून घेतो. डब्यांची ट्रेन पण मस्त आहे. ते आता पाठच्या साईडनी ट्रेन चालली आहे. या साईडला इथं टर्फ आहे, कदाचित क्रिकेटचं आहे. तर पूजाने मी नक्की हे ट्राय करू. आणि इथे पण एक छोटीशी ट्रेन आहे, ह्याच्यामध्ये पण भाव्याला बसव. अजून आहेत बऱ्यापैकी जागा गोष्टी आहेत मस्तपैकी एक्सप्लोअर करायला. तर मी तर जस्ट एक सर्च करत होतो गोरेगावच्या आसपास कुठे काय आहे का लहान पोरांसाठी वगैरे, तर ते भेटलं आहे. बस तर एक काइंड ऑफ मला जागा तर फार आवडली आल्याला. अजून बघू पुढे काय आहे का मोठ्या माणसांसाठी पण काय आहे की नाही. फूट प्लँक ब्रिज अच्छा कमिंग सून आहे. शिट मला वाटलं हाय ते ऑलरेडी. मजा आली असते असतं तर. तिकडे पण काय काय आहे आय थिंक ह्याचं सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे. स्केटर मेलडाऊन तर हे जे काय कोणाला तरी बघितलं पाहिजे तर कोणी आहे का ज्याला सगळं काय माहिती आहे या गोष्टी. ट्रॅम्पोलिन बंजी कुणासाठी आहे पूजा म्हणजे आपल्या मोठ्या एजसाठी असेल तर पूजाला पण आपण इथे ट्राय करू. हा गेम जस्ट मी बोला विचारला तर तो 40 kg पर्यंत आहे. 40 kg मग ह्याच्यामध्ये एज काय पण झालं का? बेल्ट लागेल ना अच्छा बघू पूजाला बघू विचारून पूजाला होईल की नाही. 40 kg पर्यंत वजन असलेला व्यक्ती 3 मिनिटापर्यंत इथे 50 रुपीजमध्ये कंटिन्यूज हे ट्रॅम्पोलिन बंजी हे एन्जॉय करू शकतो. इथं मस्त आहे बट ह्याच्या साईडला आपण बघितलं 10 मिनिटाचं ट्रॅम्पोलिन. ह्याच्यामध्ये आपण ट्राय करूया भाव्या इथे तरी खेळते की नाही. काश ह्याच्यामध्ये भाव्या इतकी तरी मोठी असते की ह्यात खेळली पाहिजे होती. बट हे रॉन ॲडव्हेंचर पार्क आय थिंक हेच आहे ते पार्क जिथे आपण आता सध्या आतमध्ये आहोत. ट्रेन थांबली यांची आता सफारी उतरतील सगळी. आपली पण सफारी त्याच्यामध्येच बसूया. कसं होता का पूर्ण आहे फ्रेंडशिप झाली. अभियो चला मजा आली मजा आली. चला कसं होतं पूजा एक्सपिरियन्स? छान होतं. बाबेने तर एन्जॉय केलं नाही वाटतं. तू कसं तुला कसं होतं एक्सपिरियन्स? छान होतं. मजा आली. बरं ट्रॅम्पोलियन मध्ये गेलं पाहिजे. तर बघूया भावे खेळेल का पण? नाही खेळणार ती रडणार. बघू तरी सर नाही रडणार उगा पैसा वेस्ट आहे. हे जे आता गोल 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 फिरत आहे जर ह्याच्यामध्ये पूजा भाव्याला घेऊन बसली तर मधूनच थांबवावं लागेल कारण की भाव्या एकदम रडून रडून पारीला बेजार करून टाकला. मी पण रडेल का अरे घे ना चल तिला चालू दे. चला खेळू द्या. तर आता बस आता बस आता बस. हैरत 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 बसेल का? सगळं एक एक स्पोर्ट्सचे 50-50 रुपये आहेत. आता बस एवढंच की 50 रुपये प्रत्येकाचं तिकीट आहे. टाइम लिमिट प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. अरे घाबरायचं काय त्याच्यात? ओ पूजा बसते बसते का? अरे मी बसणार. थांब त्याला विचारतो किती एज पर्यंत आहे असेल. तुला अलाउड असेल तर बसेल. हां बसेल बेटा. मम्मा जाणार आहे त्याच्यात बसायला. हां मम्माला जाऊ दे. टी शर्ट अडकलं त्याला टी शर्ट अडकला. त्याला किती एज पर्यंत आहे? एकदम लहान पोरांना नाही. तरी मग तुम्हाला पण चालेल. चालेल ना? किती आहे ते? 50 आहे का तिकीट आहे? किती मिनटं? 2 मिनटं अलाउड आहे. हां जा ना 2 मिनटं आहे फक्त. तुझ्या मजा आहे. चक्कर येईल. अरे उजडे तू जा ना. मी तुझा रेकॉर्ड करते. तू जा. नाही मला चक्कर येते गोल गोल फिरलं माहिती आहे ना. मला कसं सांगतो जायला? 2 मिनिटासाठी तर आहे. मला चक्कर आहे सिरियसली बोलतो. अरे 2 मिनिटासाठी काय चक्कर गोल गोल आहे? फिरला ना मला येते लगेच चक्कर. उगाच मला ते स्पॉइल नाही करायचं. हिला मजा येते पूजाला. या गेम मध्ये तरी बसते का तर नको बोलते. खेळते बेटा. अरे घाबरते कशाला? आपण खेळायला आलो ना इथे. हे छोटीशी ट्रेन. या ट्रेन मध्ये बसते बेटा. पाव्या तू जाते? चला. हा जाते. एकटी नाही बसणार ना? मस्त मज्जा आली. एकटीलाच बसायचं. हो
त्याच्यासोबत कोणी नाही, मोठा नाही बसणार. कोण बोललं? ठीक आहे मला है ना, लहानच आहे ना ते. नाही म्हणजे ह्याच्यासोबत ते सांग, त्याला विचारतो. ते लहान पोरच बसू शकतात फक्त, त्यांच्यासोबत कोणी अडल्ट नाही बसू शकणार. ह्याला बसायचंय काय? हा पण ही छोटी आहे ना, 1 वर्षाची सनमून मध्ये बसवा. त्यात पण नाही घाबरते, म्हणून या मम्मीला बसवणार होतं सोबत. तर आपण आता 3 तिकीट घेतलेत, एक या ट्रेनचे, एक बसचे रेडवाल्या, आणि बॅटिंग करायचे पण करून घेतलेत. ते नंतर दादा बोलतात ते ॲडजस्ट करून देतील एक ओव्हर. ठीक तिकीट. तर हे पण आपण खेळणार आहे. ह्याच्यामध्ये 50 रुपयामध्ये 2 ओव्हर भेटणार आहेत. 1 ओव्हर पूजा बॅटिंग करणार, 1 ओव्हर मी. हा हो हो हो, आम्ही हर्ष पूजा. तुझं नाव? तनिष. पिशवी घेऊन बसायची ना? नाही बोलले ते. अच्छा हा. पिशवी नको. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ही मज्जा आहे, एका खोलीची मज्जा आहे. बाय बाय. हा हेच आहे आपलं चॅनल पहिला. अरे थँक्यू. व्हिडिओ बघ, संध्याकाळीपर्यंत येईल, रात्री 10 वाजेपर्यंत. पूजा आहे की पूजा? आमची घाबरते. तडगत बाय बाय. अरे बापरे. ते बॉल दिसलाय म्हणून ती आता बॉलचं ते बघत बसले. आपण नंतर येणार आहे बेटा इथं, मम्मा आणि डॅडा खेळणार आहेत. आता तुला आपण बसमध्ये जाऊया, चला. बसायला पण ठिकठिकाणी सीट्स आहेत इथे, जसे की असं परत असे पण आहेत, म्हणजे व्यवस्थितपणे इंतजाम आहे का. पार्कमध्ये फिरायचं पण, पार्कमध्ये एन्जॉय करायचं पण, खायचा प्यायचा पण आहे. बघू आपण तिथं फूड कोर्टमध्ये काय काय अवेलेबल आहे. किती मिनटं आहे काय? 3 राऊंड आहेत वाटतं. हा 3 राऊंड आहेत. 3 राऊंड. कुठे वरतीच बसते ना? हा वरती. हा घ्या. मजा होते बेटा, मजा होते बसमध्ये. हे असं थैली विली पकडायला दिली पूजाने माझ्याकडे. मला तसं अजिबात आवडत नाही, पण आता ठीक आहे, काय सगळ्या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजे स्वतःच्या बाजूला, कारण की आता बाळाकडे लक्ष द्यायचं आहे. तिच्या एन्जॉयमेंटचा विचार करायचा, तर स्वतःच्या सगळ्या गोष्टी आता साईडला. आता इम्पॉर्टन्स फक्त बाळाला. कुठे गेला? ते दोघी त्या साईडला बसलेत. पूजा आणि भाव्यासोबत पण एक क्लिप पाहिजेलच आहे की ते बसमध्ये ते कसं काय एक्सपिरियन्स करतात आहे. तर मला आता फोन पूजाला द्यावा लागेल. तर होप सो ती व्यवस्थित पकडेल फोन आणि आतमधून व्यवस्थित शूट करेल. आता येते पूजाला पण थोडंफार आता बऱ्यापैकी जमायला लागलंय, कॉन्फिडन्स थोडा थोडा वाढतोय कॅमेराला घेऊन. पूजा ठीक आहे, पकड पकड पकड, चालू आहे. पूर्णपणे फिरवून बघावं तर बघा इथे या गोष्टी चालू होणार आहेत. बसचा राऊंड झालाय कम्प्लीट आणि आता दोघीही मॉम अँड डॉटर खाली उतरत आहेत. मजा आली. एक ओव्हर खेळायचं आहे बस. गॉड हर्ष, त्यापेक्षा 6 बॉलची बॅटिंग तू कर, 6 बॉलची बॅटिंग मी करतो. कोण सांभाळणार? बाबा एकेकाकडे राहील ना, दोघांनी थोडी एकसाथ बाजूला करून बॅटिंग करायची. आपण प्लॅन करत होतो भाव्याला बसवण्यासाठी, बट आय एम शुअर की ती ह्याच्यामध्ये घाबरेल, एकटी बसणार नाही ती. पूजा
भाव्या अच्छा यांचं नाही येत नाही यायचं बेटा रील बघतो आम्ही. अच्छा थँक्स रील बघतो तेच दाखवत होतं मी त्यांना. अच्छा अच्छा तो थँक्यू तुमचा दादाचा वडापावचा व्हिडिओ होता ना, ते हा. वडापाव तो खूप छान होता. अरे थँक्स आणि अच्छा तो दुसरा म्हणजे ते मटणाचं. अच्छा व्हिडिओ नाही थँक्स तुमचं नाव माझं नाव प्रशांत बोल. अच्छा थँक्स प्रशांत थँक्स अरे वा आपण पण इथे जातो ना गोरेगावला तर म्हटलं बाळाला आणतो थोडंसं बाहेर फिरायला. काय ताईचं नाव काय? अंजली शब्बा दोन तीन तरी गेम खेळायचे होप सो व्यवस्थित टाइम जाईल कारण की जर एकदा अंधार पडला की मग त्यानंतर आपल्याला पटपट निघावं लागेल. मस्त होते नहीं मतलब इसको सिर्फ बैटरी है क्या देखना था अगर बैटरी है तो फिर खेलने दो ट्राय करून बघेल. फक्त बसव त्याला घेऊन स्केटर मध्ये बसा. नारळ अच्छा ते काय आहे स्केटर आहे. बसते पूजा नाही मी नाही बसायला मला चक्कर. बॅटिंग अरे आर्चरी पण आहे का तिथे हे ना तर नाही त्याच्या बाजूला आर्चरी ना नंबर लावले ते गोल ते नाही अजून चालू नाही. अच्छा चालू व्हायचं बाकी आहे. बोटिंगचं आणि ह्याचं वेगवेगळं तिकीट आहे का? हा बोटिंगचं त्या साईडला हा. गेम्स आहे. मग हेच तिकीट तिथं चालू शकतं नाही. त्याचं वेगळं तिकीट आहे वेगळं. ना अच्छा हे चल त्याचं वेगळं तिकीट आहे आता हे तिकीट इथं यूज कर ना बॅटिंगमध्ये जा खेळ जा. ट्राय तरी कर आलं तर आलं खेळता नाही तर गेलं बसायचं का त्याच्यामध्ये. अरे एक तिकीट आपल्याकडं असंच पडले काहीतरी यूज कर. एक दीड असं कसं पडलं 3-4 काढून ठेवले होते आता एक खेळ ना काहीतरी. पहिला तू जा नंतरला मी जातो. यार पहिला माझा पोपट करतोयस का. तिला ना कधी खेळली नाही वाटत ती त्याच्यामुळे तिला नकोसं वाटतंय बट तरी एक्सपिरियन्स केला पाहिजे की नाही. ठीक इबा, इबा. आहे ए भाव्या थांब बाळा थांब बाहेर अरे आज जाऊन काय करणार आहे. हा बंद झालं अरे आपल्या घरचं तेवढे काय म्हटलं पूजाला की 6चे 6 बॉल मिस होते काही हरकत नाही बस अरे असे त्यातला एक बॉल पण माझा लागणार आहे. मी कधी आयुष्यात बॅग खेळली नाहीये. हा मग तेच बोलतोय जस्ट एक एक्सपिरियन्स म्हणजे मजा म्हणून जस्ट 6चे 6 बॉल मिस होते प्रयत्न तरी हा, कर मी उभा राहून. करते मी बोलली कुठे नाही करू पण माझं म्हणणं आहे की तू फर्स्ट जा. ठीक आहे मी जातो माझी काय बॅटिंग इतकी खास नाही बॉलिंग मला येते चांगली थोडीफार येते चांगली बॅटिंग माझी खराब आहे ते तुम्हाला दिसूनच जाईल आता हे करताना. बुकी खेळायच्या बॅटिंग करायची नाही होणार ना बेटा तुला बॅट पकडता येणार नाही. बॅटिंग करायची भाव्या ह्याच्यातून हात घालून तो बॉल उचलायला बघते तुम्हाला. मी पहिला जातोय पूजाच्या जिदमुळे आणि भाव्या आता आतमध्ये यायला बघणार आहे पण तिला परमिशन नाही. अशी काय यांची मशीन आहे आणि भाऊ आपल्यासोबत बॉल टाकायला मदत करणार आहे. मी 6 खेळणार आहे नंतरला पूजा असणार आहे. स्पीड म्हणजे इक्वलच राहणार आहे स्पीड. हा 30-40 कमी जेवढी कमी असेल तेवढीच टाक आपल्याला काय जास्त एवढं हे नाही कारण की हिला पण येत नाही मला पण जास्त येत नाही जस्ट फोन म्हणून खेळतो आपण. काय झालं ना अरे रडायचं काय बेटा मम्मा खेळायला चालली. चला आपण इथं बघूया मम्माला. इथं बोल्डच व्हायला लागले रे तू. अरे वा पूजा शॉट आहे. अरे वा पूजा शॉट आहे चला. ह्यांनी इकडचा स्टाफ आहेत जे पण आता तिकीट ऑथॉरिटीज आहेत वगैरे त्यांनी फार सपोर्टिव्ह आहेत कारण लिव्ह स्टे या थँक्यू सॉरी युअर नेम सर मॅकलिन थँक्यू सो मच सर. पॅन्ट खाली कर ना. हां पॅन्ट खाली कर ना. अरे थांब अक्षय कुमार खाली पडेल. नाही पडणार रे बाबा कशाला एवढं मित्र बनवायचंय. चला उतरा पडली तर पडली.
हर्ष पूजा हर्ष करून. पूजा. अच्छा. तुमचं नाव? माझं नाव राजेश आहे. कधी टाकणार आहे व्हिडिओ? आज रात्री 10 वाजेपर्यंत. चला थँक्यू. बोटिंग बघायचं मला काय आहे एवढं. तर आता पूजा म्हणते बोटिंग. येस काय आहे? बोटिंग. लग्न आणि हा इथे लग्न पार्टी वगैरेचे पण इथे हे देतात ते लोक. पोरगी बघ. हा की खेळू दे की. आहे आपलं लक्ष आहे तिच्यावरती. मोकळेपणाने खेळू दे ते पाहिजे ते. हव्या थोडी मोठी असती ना आपण तिला ह्याच्यात खेळवलं असता. स्वतःहूनच बोलणार आहे मला जायचं आहे. चला बुगी चला बुगी बुक्स चलो मग मला आवाज दे. इथे मला वाटतं बुफेटची लाईन आहे. काहीतरी लग्न फंक्शन बर्थडे वगैरे असेल तर इथे जर एखादी ऑथॉरिटी दिसलीच इकडे काम करणारी प्रॉपर तर त्यांच्याशी आपण एकदा डिस्कस करू किंवा विचारून घेऊ काय काय अवेलेबल येतं बर्थडे पार्टीज लग्नाचं किंवा अजून दुसरं काय काय फंक्शन्स किंवा सेरेमनी करता येतात. तर इथे झोक्याची सेरेमनी करण्यात येत आहे. जायचं बेटा जा. पुण्याला गेलो तर नाही रडत होती. काय झालं रडायला? दोघांची मस्ती चालू झाली आता. ह्या साईडला पण आतमध्ये कॅन्टीन आहे. कसं आता तिकीट बोटिंगचं? 50 रुपये एका देतो. मग आमच्या दोघांचं पण आहे. हा बेटा. बाळाचं पण लागेल का? 10 मिनट का राइड है, 15 मिनट तक. ठीक आहे थँक्यू. काय आलं लागलं मला. पूजा काय ग बेटा. भाभीसाठी पण मागून घे. हा त्यांना बोल ना. माझ्यासाठी पण जॅकेट आणलं छोटं मिनी जॅकेट. हा हा चल. हो हो. तर येस भाव्या फार रडते आता. बोटिंग करायला आलं. हो माझी राणी. थांब थांब स्लो होते स्लो होते. कॅडबरी देते थांब तुला. हे आता इथं आतमध्ये नको पाण्यात नको कॅडबरी देऊ. नाही द्यायची. नको नको. नाही कॅडबरी नाही हे द्यायची. तेव्हा कोणा पप्पी दे तुला पप्पी दे. माझी छोटीशी पोवी. हे आता समोर समोर डेड एंड आलाय. झोपते झोप. आपल्याला बस फिरवायचं बोटाचा फिरवा. कसं? हे इथं साईडने दिलाय ना आपल्या हँडल दिला. हे बहुत बऱ्यापैकी जागेवर फिरले. स्लो 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 फास्ट नको फास्ट नको. येस. तर हा आमचा फर्स्टच टाइम आहे अशी काय बोटिंग वगैरे करायचं. आपण इथं पुण्याला गेलो होतो ना. पुण्याला गेली होती ना. हो. काढू हे बेटा Straight, काढू straight, straight. काढू काढू हे मी. हा हा पूजा हे किती छान आहे रे. हे वाव हे वाव हे ह्याच्या आतमध्ये काय आहे. एवढा काय एरिया आपण आतापर्यंत कव्हर केलाय. नको ना नको आणि- बेटा नको नको. आता थोडासा अंधार व्हायला लागला. हिच्यामुळे काही तिला माझ्याकडे दे. तुला अर्ध्यापेक्षा जास्त टाइम मला भावेला गप करण्यातच गेलाय. आणि आता कुठे शांत झाली आहे ती. पहिल्यांदाच ती आली असं कुठं 10 मिनिटं होतात की नाही आपले. कॅडबरी आता राहू दे चल. ते ना हर्ष मला शांत कुठून देऊ कॅडबरी. त्याच्यातच आहे. पाय दुखायला लागले आता माझे. समोर समोर समोरची बोट आणि आपला ठोकर होण्यापासून वाचेल का. वाचला. समोरच्या बोटीला ठोकलं म्हणून आपण परत रिवर्स. जॅकेट पूर्ण खोलून बसले ज्यामुळे मला हँडल आहे ते फिरवता येत नाहीये. ते बघ. थांब 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 थांब. हा घे घे इझी इझी इझी. भाव्याने टाकली आहे पाण्यामध्ये कॅप. आरामात आरामात आरामात. पूजा थांब. टोपी गेली तरी काय हरकत नाही. थांब थांब थांब. राहू दे गेली तर गेली. या बोटलाच आपण मगापासून ठोकतोय यार. थांब आता थांब फाटी घेतो देखील. बऱ्यापैकी आता मी बसल्या बसल्या शिकलोय. टाइम झालाय आता उतरायचा. काय करायचं तुला?
हर्षीला घे. हा रील का इथली पण ब्लॉग युट्यूबवरचा युट्यूबवर का हो. हर्ष पूजा हर्ष पूजा हो. नाही मी तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहिलं होतं दोघांना हा त्याच्यावरती पण आता उजेड नाही ना त्याच्यामुळे रील नाही काढली ना तर रील काढली असेल. अगोदर सांगितलं तर मेलोजन लावले असते. अच्छा आहेत का परत येऊ चला थँक्स. आत्ताच गाडी काढायची. पॉपकॉर्न घेऊया तिथे. हा मग पॉपकॉर्न घेऊया ना. चल तिला आता उचलून घेऊ. उचल माझं ना हात दुखला. मग गाडी तू घेऊन येते. हा ठीक आहे. 7:20 झाले आत्ताशीर पण असं वाटतं की 9-10 वाजले असतील. इतका काळोखाने अंधार झालाय आतमध्ये. ठीक आहे पार्क अजून चालू आहे. आता आम्ही निघतो इथून जस्ट काहीतरी पॉपकॉर्न किंवा स्नॅक्स काहीतरी पूजा बोलते घेऊया. तर मी स्कूटी इथेच उभं गेले. तर जस्ट बाहेर निघण्याच्या अगोदर पूजावरच काहीतरी स्नॅक्स जसं म्हटलं मगाशी. किती 30 रुपये. अच्छा पॉपकॉर्नचे हा अजून एक घे ना. बस आले. अरे बस झाले म्हणजे मला पण तर खायचे. हे घे ना. मग ते तू ते खाणार नाही. खाणार आहे. माझ्यासाठी एक कोक देतो ना मेरे को. एक छोटा कोक आणि पॉपकॉर्न कोई भी फ्लेवर लेके तो 30 का ही है ना. आणि 20 कोल्ड ड्रिंक्स येतात. टोटल 50 झाले. 50 रिटर्न आले. मी 100 दिले होते. ये इधर क्या क्या होता है पता है आपको. इधर ये शादी बर्थडे वगैरह सब कुछ होता हाँ अच्छा. तिला बॉक्स. हे नको बॉक्स नको बेटा तिच्या हातात ते थोडं. इकडच्या इकडे लोक राहणार आहेत ना त्यांना हा म्हणजे खरंच खूप Actual माहिती मध्ये. नाही. हिडन प्लेस आहे हा. काइंड ऑफ. हा तर मग खरं म्हणजे असं छोट्या मुलांना एन्जॉय टाईप मध्ये ठीक आहे. आम्हाला पण बरं वाटलं पण एवढंच की थोडं लवकर आलं पाहिजे होतं म्हणजे उजेडात छान बोटिंग करता आली असती. एवढंच एक छोटंसं हे वाटलं की यार भाव्याची टोपी जी कुठून घेतलेली कोल्हापूर. ती टोपी पडली आणि आम्ही तिथं पोहोचेपर्यंत टोपी घ्यायला दुसरी बोट येऊन त्याच्यावरून गेली आणि टोपी पाण्यात गेली. ठीक आहे कितीची होती टोपी. 200. 200 रुपये वसूल आहे. 200 रुपयाची टोपी गेली. ठीक आहे वसूल झाले. तिथं मजा तेवढी तरी केली ना. भाव्यानेच केली असं नाही. भाव्या जर मोठी झाली आणि ती जर आपले व्लॉग बघण्यात इंटरेस्टेड असेल तिने हा व्लॉग बघितलाच तर तिला समजेल ती अशा पण ठिकाणी आलेली पण तिला एन्जॉय करायचं समजत होतं नव्हतं ते सगळं तिच्यावरती. बघू पण आम्हाला तर मजा आली. मला पण सिरियसली मजा आली कारण की मी खूप दिवस माझ्या डोक्यात प्लॅन होता. तिला तो बॉक्सच हवाय. जर खाली पडला सगळा तो बतूक नाही बतूक स्वतःच सगळं करायचं का खरं. अरे बेटा पाडशील बुकी पाडशील तू. स्कूटी मी चालूच करून ठेवली कारण की मला वाटतं स्कूटीचा बॅटरीचा प्रॉब्लेम झाला वाटतं कदाचित म्हणून थोडीशी स्टार्टवरती ठेवून दिली. मला असं वाटलेलं की पूजाने ही राईड एन्जॉय केली पाहिजे होती. तू करायची होतीस ना. मला चक्कर येते माहिती आहे ना. मला काय मी काय आता तू खेळतेच नाही सगळं. मी आता खेळते पण मी पिरियड्स मध्ये. हा ते पण आहे. बघू आता नेक्स्ट टाइम कुठेतरी परत नेक्स्ट वीकेंडला कुठेतरी फिरायला जाऊ. कुठे जाऊ काहीतरी प्लॅन करू. बघू नॉर्मल ठिकाणी जास्त म्हणजे नॉर्मल आपलं फ्रेंडली बजेट फ्रेंडली ठिकाणी कुठेतरी जाऊ. नेक्स्ट वीकेंडला हर्षचा बर्थडे आहे. संडेला आहे कधी सॅटर्डेला. सॅटर्डे येतोय तर बघू तेव्हा तर पूजाला सुट्टी असली पाहिजे. बघू जमलं तर काहीतरी मोठं नक्की प्लॅन करू. नाईट राईड इज फाईन. पूजा तर नाही बसली त्याच्यावरती बट आता समोर एक पोरगा बसलाय जो मोठा आहे. अच्छा लोग जाएंगे तभी लोग. नॉर्मल स्पीडवरती तरी एवढंच चालू आहे. आय विश गिरा पूजा तेव्हा पूजा ती मुलगी बसली. कधी पडणार नाही तिला लागणार नाही खास करून. स्कूटीमध्ये चालू आहे सध्या बॅटरीचा प्रॉब्लेम त्यामुळे स्कूटी स्टार्टर वरून नंतर किक मारून स्टार्ट होते म्हणून ती लोक बॅटरी आपल्याला रिप्लेस करायचे. माझ्या हिशोबाने तुम्ही 11 ते 4-5 पर्यंत आला तरी चालतं. चालेल. जस्ट काही इन्फो काढत होतो बर्थडे पार्टीचं वगैरे काय फ्युचरमध्ये काही प्लॅन बनत असेल तर
तर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे. आता ह्यांना त्या हॉल्सबद्दल वगैरे इन्क्वायरीचा, कारण की ते हॉलवाले ऑथॉरिटीज तोपर्यंतच असतात. बड्डे, लग्न किंवा काय शूटिंग, फोटोशूट वगैरे करायचं आहे तर सगळं करू देतात आणि रिजनेबल रेट आहेत, बोले की जास्ती हे नाही. पिकनिक स्पॉट आरे कॉलनीमध्ये आम्ही आता आलो होतो गोरेगावमध्ये. तर मजा आली आम्हाला. पूजा तुला? मजा आली. येस, जमलं तर पुन्हा नक्की येऊ. इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. काही बोलायचं असेल तर नक्की कमेंट करून कळवा, जाणून घ्यायला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या कोणत्या इतर फ्रेंड्स, फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड्सला, म्हणजे ज्यांना जर ह्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. टाटा. फोर व्हीलर घे. घेऊ थोडा टाइम आहे पण घेऊ नक्की. जाताना पण याच ठिकाणी ट्रॅफिक लागलं होतं फ्रेंड्स, आणि येताना पण येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही साईडच्या गाड्यांना ट्रॅफिक भेटतं इथे. तिथे साईडला हा रोडचा कन्स्ट्रक्शन कसं तरी चालू आहे, मग एका साईडचाच रोड इथून चालू आहे, तर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या दोन्ही पण. आतून पण आहे कच्चा रस्ता या बाजूने, पण आपल्याला काही कच्चा रस्ता आपण घ्यायचा नाही आहे आत्ता तरी एवढा नाही. पण जायच्या टायमाला आम्ही खूप वेळ इथे ट्रॅफिकमध्ये अडकून बसलो होतो, म्हणून थोडासा आम्हाला 15-20 मिनिटाचा उशीर इथे ट्रॅफिकमध्येच गेला. मग अशी आम्ही पण याच लाईनमध्ये अडकलेलो, पण फार पाठी थांबलो होतो. इथून हे काय आरे कॉलनीची एंट्री होती, तिथून आपण आतमध्ये आलो होतो आणि इथूनच आपण आता पुन्हा चाललो आहोत बाहेर. लँडमार्क बघायचं तर हे बघू शकता, आरे पार्ले सेंटर टाईप आहे आणि इथून मेन सिग्नल आहे. स्ट्रेट गेलो इथून की गोरेगाव स्टेशन, या साईडला गेलो की गोरेगाव, या साईडला गेलो की मालाड, आणि आतल्या बाजूला गेलो की आरे कॉलनी. इथेच एक बसस्टॉप पण आहे. गोरेगाव चेक नाका बसस्टॉप होता जवळच, तर नियरेस्ट बसस्टॉप तो असेल.